नमस्कार मित्रांनो, आपला कृषी मित्र सोपन डांगे. आज आपण हा कांद्याच्या प्लॉटवर व्हिडिओ बनवत आहोत. आज या ठिकाणी आपण 30 गुंठे कांदा केलेला आहे. हा उन्हाळी कांदा असल्यामुळं ह्या प्लॉटवर आपण थोडंसं बारकाईने लक्ष दिलेलं आहे. हा प्लॉट आज 50 दिवसाचा झालेला आहे आणि 50 दिवसाचा प्लॉट झाल्यामुळं याची पोषण क्षमता, याची पात, याचा हिरवेगारपणा, या पातीची काळोखी आणि ह्या पातीची उंची, ह्या पातीची मान या ठिकाणी 50 दिवसाच्या मानाने खूप चांगल्या पद्धतीची आहे. सरासरी या कांद्याची पात 2 फूट 4 इंच 3 इंच काही 2 फूट अशा पद्धतीचे आहे. आपण या कांद्याला सुरुवातीला बेसल डोस काही दिला नव्हता. आपण कोरड्यामध्ये लागवड करून नंतर बरोबर 15 दिवसांनी तिसऱ्या पाण्याला 24-24-0 सल्फर आणि या ठिकाणी वरलक्ष्मीचा डोस दिलेला आहे. आणि त्यानंतर आपण त्यानं काहीच दिलेलं नाही, पाणी दिलेलं आहे. फक्त दर आठवड्याला आपण पाणी देतो. परंतु आपलं हे रान थोडंसं मुरमाटी आहे, बर्डी असल्यामुळं या ठिकाणी पाण्याचा सोर्स आम्हाला कमी आहे आणि पाण्याचा सोर्स कमी असल्यामुळं या कांद्याची पात काही ठिकाणी पाण्याअभावी पडलेली आहे. याला पाणी थोडंसं आपण ताणून देतो. पाणी कमी असल्यामुळे याला थोडं ताण बसल्यामुळे याची कधी कधी पात पडते. परंतु पात जरी पडली तर तिची काळोखी ही कमी झालेली नाही आहे आणि याच्यातलं हा जो करप्याचं प्रमाण आहे हे एकदम 0 आहे. याला काही करपा नाही, काळोखी आहे, भरपूर आहे, तेज आहे. या कांद्याची मानसुद्धा 1 इंचापर्यंत जाड झालेली आहे. याला आपण दुसरा डोस बरोबर 50 दिवसांनी दिलेला आहे. म्हणजे आपण मागच्या पाण्याला याला डोस दिला आहे, तर याला आपण फक्त 24-24-0 एवढंच दिलेलं आहे. आता आपण 24-24-0 नंतर पाणी दिलेलं आहे आणि याला 45 दिवसांनी आपण पहिला फवारणी केलेली आहे. पहिला फवारणीचा डोस या ठिकाणी दिलेला आहे. फवारणीमध्ये आपण कराटे, साप पावडर, बुरशीनाशक या ठिकाणी आपण टॉनिकसाठी बायोविटा एक्स आणि ॲग्रीविटा एक्स हे 2 टॉनिक या ठिकाणी दिलेले आहेत. आणि या 2 टॉनिकमुळं या कांद्याला असं काळोखीचं प्रमाण खूप जास्त आहे, उंचीचंही प्रमाण वाढलेलं आहे. आणि या कांद्यामध्ये आपण जर बघितलं तर कुठेही थ्रिप्सचं प्रमाण अजिबात नाही आहे. एकही थ्रिप्स या कांद्यावरती दिसत नाही. प्लॉट खूप सुंदर आहे, बघण्यासारखा आहे, नियोजनबद्ध केलेला प्लॉट आहे. आणि येत्या 15 दिवसामध्ये आपण त्याला दुसरी फवारणी घेणार आहोत. बरोबर आपण 15 दिवसांनी फवारणी घेणार आहोत आणि दुसरी फवारणीच्या वेळेस आपण पुन्हा एकदा दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत. त्यावेळेस मी फवारणी करता वेळेसच हा व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने स्वतः नियोजन केलं, थोडंसं मार्गदर्शन घेतलं तर निश्चितच प्लॉट चांगला येतो. तर माझं 1.25 एकरामध्ये 30 गुंठ्यामध्ये सरासरी 20 टन कांदा काढण्याचं टार्गेट आहे आणि ते मी पूर्णच करणार आहे. पण आपल्याला पाणी कुठपर्यंत साथ देत आहे याचं सगळं नियोजन या ठिकाणी करता आलं तर आम्हाला खूप फायदा होईल. परंतु पाणी जर नाही टिकलं तर कांदा आपला वाया जाऊ शकतो. परंतु आपण त्यावर काहीतरी उपाययोजना करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.